500,000च्या नोटाबंदीचा फटका विदर्भातील संत्र्याला देखील बसलेला आहे। उठाव नसल्यामुळे संत्रा बाजारामध्ये पड्या दराने विकला जातोय, त्यामुळे इथल्या शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय। विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जाणारं अमरावती जिल्ह्यातील हे मोर्शी आणि वरुड संत्र्यांचं आगार। इथं 80% शेतकरी संत्र्याचंच पीक घेतात, ज्यावर इथलं अर्थकारण चालतं। मात्र 500,000च्या नोटा बंद झाल्या आणि इथल्या संत्रीचा भावही गेला। व्यापाऱ्यांकडे 500,000च्या नोटा आहेत, मात्र शेतकरी या चलनातून बाद झालेल्या नोटांना घेऊन करणार तरी काय? चलन बंद व्हायच्या अगोदर मला अपेक्षा होती कमीत कमी माझ्या बगीचा 7 ते 8 लाख रुपयाची, परंतु आज कोणी त्या बगीच्यामध्ये संत्रा विकत घेण्यासाठी कोणताही व्यापारी यायला तयार नाही। मतलब म्हणजे तो व्यापारी संत्रा घ्यायला धजावत नाही, कारण त्यांच्याकडे जे चलन आहे हे जुने चलन असेल। हा संत्रा 5 ते 6 रुपये नगाप्रमाणे खपून राहिलेला होता आणि लगातार 2-3 वर्षे हा संत्रा खूप मंदी होती। या वर्षी चांगल्या पद्धतीने संत्रा खपून राहिले होते। 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यामुळं आमच्याकडे व्यापाऱ्यांनी संत्रा घेण्यास नाकारलेला आहे। त्यांनी सांगितलं की आमची मार्केटमध्ये संत्रा खपून राहिले नाही, पैसे येऊन राहिले नाही, त्यामुळं आमची या संत्र्याची निकासी सुद्धा होऊन राहिली नाही। नोटाबंदीच्या अगोदर ही संत्री 5 ते 7 रुपये प्रति नग या किमतीच्या दरानं विकली जात होती। आता उठाव नसल्यानं हिला व्यापारी घ्यायला तयार नाहीत। जे घेतायत त्यांचा दर आहे नगाला 2 ते 3 रुपये। यातून उत्पादन खर्चही निघत नाही। मात्र आता ही संत्री झाडावरून उतरवली नाही तर पुढचा हंगाम धोक्यात येण्याची चिन्ह आहेत। संत्रा आहे हा जर डिसेंबरमध्ये तोडला गेला तर नवीन संत्र्याच्या फुटीकरता वेळ मिळणार नाही, कारण नोव्हेंबर एंडपर्यंत संत्र्याची तोडणी व्हायला पाहिजे आणि जो पूर्ण डिसेंबर महिना आहे हा पूर्ण मशागतीचा महिना आहे आणि संत्र्याच्या झाडाचा रेस्ट पिरियड आहे। या रेस्ट पिरियडमध्ये त्यांना जर विश्रांती मिळणार नाही तर पुढच्या वर्षी फळधारणा होणार नाही। म्हणून या निर्णयामुळे पुढच्या वर्षीचाही बार हातून जाण्याची शक्यता आहे। किसानापाशी जातो तो किसान म्हणते का मला कॅश पेमेंट पाहिजे, ते 100च्या नोटी, त्या कारणाने मी तिथून वापस येतो आणि त्याला म्हणतो की मी चेकनं व्यवहार करतो, चेकने व्यवहार करत नाही। या कारणामुळे मला खूप त्रास होत आहे। या संत्रीला खर्चही भरपूर झालाय, पीक हातातोंडाशी आलंय। मात्र चलनाच्या संकटामुळे बाजारानं पुन्हा धोका दिलाय, त्यामुळे सरकारनं ताबडतोब 100 आणि 50च्या नोटांचं चलन बाजारात आणावं आणि ही चलनतूट भरून काढावी, एवढीच मागणी इथला शेतकरी करतोय। अमरावतीहून शशांक चौरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।